गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय धायगुडा पिंपळा येथे सहशिक्षक असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1. फर्स्ट प्रॉब्लेम. Pawan Medical supplies medicines. On some medicines, the rate of GST is 12%. Then, what is the rate of CGST and SGST? पवन मेडिकल जे सप्लाईज करतं आहे, काही सम मेडिसिन जे सप्लाईज करतं आहे त्याच्यामध्ये रेट ऑफ GST दिलं आहे आपल्याला. रेट ऑफ GST लिहून घेऊया आपण. रेट ऑफ GST is equal to 12%. रेट ऑफ GST is equal to 12%. आता GST म्हणजे काय? GST गुड्स सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजे काय? गुड्स. G stands for गुड्स, S stands for सर्व्हिस आणि T stands for टॅक्स. गुड सर्व्हिस टॅक्स ह्या GSTचा लॉंग फॉर्म आहे. ह्याचंच मराठीमध्ये वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर. तर याच्यामध्ये GST मध्ये दोन प्रकारामध्ये डिव्हिजन होतं. GST जे आहे ह्याच्यामध्ये CGST आणि SGST अशा प्रकारे विभागली जाते ही. तर CGST म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्रीय कर. ह्या केंद्राला जो वाटा जातो GST मध्ये त्याला CGST म्हणतात. आणि SGST मीन्स स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स. हे स्टेट GST अँड दिस इज सेंट्रल GST. ह्या राज्याला एकूण टॅक्स GST मधला राज्याकडे राहणारा स्टेटकडे राहणारा वाटा जो आहे टॅक्सचा तो SGST आणि जो केंद्राकडे जातो तो CGST. ह्यालाच म्हणतात CGST आणि SGST. आता ह्याच्या GSTच्या टोटल GST जेवढा आहे त्याच्या 50% CGST येतं आणि 50% SGST येतं. जर समजा आता इथं 12% GST आहे, GST आहे 12%, तर CGST किती होईल? 1/2 × 12. 1/2 × 12 means 6% आणि SGST also 1/2 × 12 is equal to 6%. म्हणजे 6% CGST होईल, 6% SGST होईल. जेवढा काही GST असेल पर्सेंटेज त्याच्या निम्मा पर्सेंटेज 1/2% CGST and 1/2% SGST असेल. आता 28% जर GST असेल तर CGST किती होईल? 1/2 × 28 is equal to 14% CGST and 14% SGST. मग इथं आपल्याला रेट ऑफ GST दिलंय आणि काढायला काय सांगितलंय? फाइंड द रेट ऑफ CGST अँड रेट ऑफ SGST. रेट ऑफ CGST रेट ऑफ SGST इक्वल असेल. Therefore here rate of CGST is equal to 1/2 × rate of GST. हे उदाहरण कसं सोडवायचं? रेट ऑफ GST इज इक्वल टू 12% लिहून घ्यायचं. दिस इज गिवन. अँड रेट ऑफ CGST इज इक्वल टू 1/2 रेट ऑफ GST इज इक्वल टू 1/2 × 12% means is equal to 6%. is equal to 6%. Therefore, rate of CGST is equal to 6%. Now find rate of SGST. Rate of SGST is equal to rate of CGST. दोन्ही इक्वल येणार. Rate of CGST. Therefore, rate of SGST is equal to 6%. मग आपल्याला दोन प्रश्न विचारलेत. दोन्ही प्रश्नाची परत एकदा आन्सर्स लिहून काढायचे. रेट ऑफ
CGST is equal to 6% and rate of SGST is equal to also 6%. हा असा साधा सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला पर्सेंटेजचा हाफ करायचा आहे आणि सोडवायचा आहे. तर असा 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो सहज परीक्षेमध्ये. Now the second problem, on a certain article, if a rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and GST? आपल्याला CGSTचा रेट दिलेला आहे 9% आणि काढायला काय सांगितलेलं आहे, रेट ऑफ SGST अँड GST. आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ CGST अँड रेट ऑफ SGST आर इक्वल and rate of GST is equal to twice of rate of SGST or CGST, किंवा rate of GST is equal to rate of CGST plus rate of SGST. तर आपण आपल्या दिले रेट ऑफ CGST is equal to 9%. therefore rate of SGST, therefore rate of SGST is equal to rate of CGST. Therefore rate of SGST is equal to 9%. Now rate of GST, rate of GST is equal to rate of CGST plus rate of SGST. Rate of GST is equal to 9% plus 9% is equal to 18%. Now the answer, therefore rate of SGST is equal to 9% and rate of GST is equal to 18%. Now third problem, Messrs Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. Now here काय दिले आपल्याला, रेट ऑफ लस्टर पेंट रुपीज 2,800 पर टीन. एका टीनची रेट आहे 2,800. क्वांटिटी 2 टीन परचेस केलेले आहेत. तर एकाची एवढी आहे, तर दोन्हीची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यावी लागेल. देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट, त्यालाच म्हणायचं टॅक्सेबल अमाऊंट. एकूण किती रकमेला टॅक्स बसणार आहे ते टॅक्सेबल अमाऊंट काढायचं. टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू रेट इंटू क्वांटिटी, रेट इंटू क्वांटिटी, rate into quantity is equal to 2,800 into 2 is equal to रुपीज 5,600. आता याच्यानंतर आपल्याला दिले रेट ऑफ GST, रेट ऑफ GST is equal to 28%. Therefore GST is equal to, therefore GST is equal to taxable amount
taxable amount into rate of GST. Rate of GST. तर टॅक्सेबल अमाऊंट काय आहे? टॅक्सेबल अमाऊंट हे 5600 इंटू रेट ऑफ GST 28% मीन्स 28/100 घ्यायचं आहे. इथं 2 हे 20 हे 20 कॅन्सल झाले. मल्टिप्लाय 56 इंटू 28 ह्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. येईल 1568 एवढं GST आलं. आता GST आल्यानंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे CGST आणि SGST. CGST आणि SGST हे GSTच्या हाफ असतील. देअरफॉर CGST इज इक्वल टू 1/2 into GST is equal to 1/2 into 1568. 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 4 जा 8 रुपीज 784. त्यानंतर काढायचं आपल्याला SGST. SGST is equal to CGST. Therefore SGST is equal to रुपीज 784. जेवढं CGST आहे तेवढंच SGST. आपल्याला विचारलेला आन्सर CGST is equal to रुपीज 784 and SGST is equal to रुपीज 784. आता आपल्याला अगोदर GST काढण्यापेक्षा जर आपण रेट ऑफ GST 28% देन रेट ऑफ CGST इज इक्वल टू 14% असं जरी काढलं तरी येतं आपल्याला. मग त्याच्यानंतर काय करायचं? CGST इज इक्वल टू 5600 इंटू 14/100. 14/100 करून सुद्धा आपल्याला डायरेक्ट 784 सुद्धा मिळेल. पण मी इथं अगोदर GST काढले, GSTचा हाफ केल्यानंतर CGST मिळाला आणि CGST SGST इक्वल काढलेलं मी या पद्धतीने. नाउ द फोर्थ प्रॉब्लेम. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज रुपीज 586. रेट ऑफ GST इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. या ठिकाणी एक रिस्ट वॉच बेल्ट घेतलेली आहे, त्याची प्राइस आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच इज रुपीज 586 अँड रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% आहे. तर तो बेल्ट कस्टमरला किती रुपयाला विकला असेल हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कस्टमरची व्हॅल्यू काय, कस्टमरची प्राइस किती होईल, वॉचची टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST होईल. टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. मग 586 वर GST किती येईल? 18%. म्हणजे 586 इंटू 18% मीन्स 18/100. ह्या दोघांचं ह्याचा GST किती येईल पहा. 18 इंटू 586 करा. 18 6 जा 108. 108चा 8 कॅरी 10. 18 8 जा 144 आणि 10 154. 4चे कॅरी 15 येतील. 18 5 जा 90. 90 प्लस 15 105. 105 इथं डिवायडेड बाय 10 आहे म्हणजे 2 डिजिट नंतर डेसिमल येईल. म्हणजे GST किती आली? 105.48 प्लस 586 करा. 6 5 11 5 प्लस 6 11 691.48. ह्याच्यामध्ये GST ॲड करायचं. GST आली 105.48. ह्याच्यामध्ये GST ॲड केल्यानंतर 691.48. हे या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तर आपण काढूया अगोदर रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच इज इक्वल टू रुपीज 586. आता आपण GST फाइंड आउट करूया. GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्सेबल अमाउंट इंटू रेट ऑफ GST is equal to, therefore GST is equal to
586 into 18% means 18/100 is equal to, आत्ताच आपण इथं फाइंड केलंय 105.48 rupees, 105.48. Now the price of belt. Now the price of belt for customer is equal to taxable amount plus GST. The price of belt for the customer is equal to taxable amount plus GST. Therefore equal to taxable amount 586 plus GST 105.48 is equal to 0.48, 6 and 5 11, carry 1, 0 plus 8 and carry 1 9, 5 plus 1 6, rupees 691.48. Therefore answer लिया, the price of belt for customer is equal to rupees 691.48. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. Now we solve the fifth problem. The total value with GST of a remote controlled toy car is rupees 1770. Rate of GST is 18% on toys. Find the taxable value, CGST and SGST for this toy car. आपल्याला या ठिकाणी टोटल व्हॅल्यू दिलेली आहे टॉय कारची. जी टॉय कार आहे त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे विथ GST, टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST मिळून आपल्याला दिलेली आहे 1770 रुपीज. टोटल अमाउंट ऑफ टॉय कार with GST equal to rupees 1770. Let the taxable value of the toy car be rupees X. अपन टॅक्सेबल व्हॅल्यू टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण रुपीज X कन्सिडर केलेली आहे. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% दिलेलं आहे आपल्याला. टोटल अमाऊंट ऑफ टॉय कार विथ GST इज रुपीज 1770. मग आपण ह्याची GST काढून घेऊया अगोदर. Therefore GST is equal to taxable amount into rate of GST. Then GST is equal to taxable amount अपन X consider केलेली आहे. X into 18/100 is equal to, ह्याला 18 ला 2 ने डिवाइड होईल. 2 9 ला 18, 2 5 ला 10, 2 0 ला 0 इज इक्वल टू रुपीज 9x अपॉन 50. रुपीज 9x अपॉन 50. देन टोटल अमाउंट ऑफ द टॉय कार with GST
is equal to taxable amount plus GST. आता टोटल अमाऊंट ऑफ द कार विथ GST किती असेल? टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST असेल. मग आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ द कार विथ GST दिलेली आहे 1770. मग ते आपण इथं लिहूया. ₹1770 इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट आपण एक्स कन्सिडर केलेली आहे इज इक्वल टू एक्स प्लस GST. GST इथं आलेली आपली 9x प्लस 50, 9x अपॉन 50. आता काय करूया आपण? इथं जे डिनॉमिनेटरला 50 आहे ह्या 50 ना ह्या तिघांना पण मल्टिप्लाय करूया. बोथ साइड मल्टिप्लाय 50 बाय बोथ साइड. 1770 इंटू 50. 1770 इंटू 50 इज इक्वल टू x इंटू 50 प्लस 9x अपॉन 50 इंटू 50. 50 कॅन्सल होईल प्लस 9x येईल. 9x प्लस हे 50x किती होईल? 59x. 1770 इंटू 50 इज इक्वल टू 59x. हे 50x प्लस 9x 59x. आता हे 59 इकडे डिनॉमिनेटरला घ्या. 1770 इंटू 50 अपॉन 59 इज इक्वल टू x. काय केलं? हे 59 इकडं डिवाइडमध्ये आलं. आता 59नं याला डिवाइड करा. बघा 59 इंटू 3 177 होतं. 59 इंटू 3 3 9 जा 27 2 कॅरी 2 3 5 जा 15 प्लस 2 177. तherefore 59 1 जा 59 59 3 जा 177 and 59 0 जा 0 means x is equal to 30 into 50 is equal to हे 0 0 तसेच ठेवूया आपण and 3 5 जा 15. therefore taxable amount of a toy car is equal to ₹1,500. Therefore taxable value is equal to ₹1,500. आता आपल्याला याच्यानंतर काय काढायला सांगितलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ CGST अँड SGST ऑफ द कार. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आले आपण GST काढून घेऊया आणि त्याच्यावरून CGST आणि SGST काढता येईल. देअरफॉर GST इज इक्वल टू इथं आलेलं आहे GST इज इक्वल टू 9x अपॉन 50. 9x upon 50 is equal to 9 into 1,500 upon 50. 0 0 cancel. 5 1 जा 5 5 3 जा 15 0 9 0 जा 0 9 3 जा 27 means ₹270. हे आली GST. therefore CGST is equal to CGST is equal to 1/2 into GST is equal to 1/2 into 270. 2 1 जा 2 2 3 जा 6 2 5 जा 10 is equal to ₹135. SGST पण काढायचं आपल्याला. CGST is equal to SGST. SGST is equal to CGST is equal to ₹135. आता आपल्याला विचारलेले आन्सर्स लिहा. जे आन्सर आपल्याला विचारलेले होते 3 आन्सर विचारलेले होते आपल्याला ते तिन्ही आन्सर लिहूया आपण. त्यातलं पहिलं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार. टॅक्सेबल value of toy car is equal to ₹1,500.
500. Number 2, CGST is equal to rupees 135. Number 3, SGST is equal to rupees 135. या पद्धतीनं काढायचं आहे. काय काय केलं आहे आपण बघा. टॅक्सेबल अमाऊंट एक्स कन्सिडर केली, GST 18%, टोटल अमाऊंट दिली विथ GST 1770. आपण अगोदर GST काढली. GST इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट. GST आली 9x/50. मग टोटल अमाऊंट ऑफ टॉय कार इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST हा फॉर्म्युला लिहिला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आपण. 1770 इज इक्वल टू एक्स प्लस 9x/50. हे टोटल व्हॅल्यू विथ GST, टॅक्सेबल अमाऊंट आणि GST ॲडिशन केलं. त्याला 50 मल्टिप्लाय केला. आपल्याला एक्सची व्हॅल्यू आली 1500. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच आपलं टॅक्सेबल अमाऊंट आली, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. नंतर त्याच्यावर आपण GST काढला. GST इथं आपण 9x/50 आलेलं होतं, तेच GST घेतलं आहे आपण इथं, किंवा 18x/100 घेतलं तरी चालतंय. GST आलं 270. त्याच्यानंतर CGST, GSTचे हाफ, CGST इज इक्वल टू SGST 135 आलं आपल्याला. या पद्धतीनं आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. नाव वी सॉल्व द 6th प्रॉब्लेम. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of Tip-Top Electronics. Number 1, rate of SGST. Number 2, rate of GST on AC. Number 3, taxable value of AC. Number 4, total amount of GST. Number 5, amount of CGST. and number 6, amount of SGST. आपल्याला या ठिकाणी ACची टॅक्स टोटल अमाऊंट दिलेली आहे विथ GST, मीन्स टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. हे दिलेले आहे आपल्याला किती 51,200. आणि रेट ऑफ CGST दिलेला आहे आपल्याला. रेट ऑफ CGST ऑन AC इज इक्वल टू 14%. ह्याच्यावर आपल्याला पहिल्या सुरुवातीलाच काढायला सांगितलेलं आहे रेट ऑफ SGST. मग रेट ऑफ SGST जेवढा CGST आहे तेवढाच SGST येईल. म्हणजे नंबर 1चं उत्तर आपल्याला इथं लगेच येईल. रेट ऑफ SGST ऑन AC इज इक्वल टू 14%. हे नंबर 1चं आन्सर आलं. नंबर 2 म्हटलं आपल्याला रेट ऑफ GST. रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST plus rate of SGST. Therefore, rate of GST is equal to 14% plus 14% is equal to 28%. नंतर तिसरा प्रश्न विचारला आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC विचारलं आपल्याला. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC. आपण टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC इथं कन्सिडर करूया एक्स कन्सिडर करूया इथं. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज रुपीज X. मग आता GST काढू आपण ह्याच्यावर. GST ऑन AC इज इक्वल टू रेट ऑफ GST टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ GST मीन्स X इंटू 28/100. इथं आपल्याला
4 न मल्टिप्लाय होईल. 4 7 जा 28, 4 2 जा 8, 4 5 जा 20 means रुपीज 7x अपॉन 25. म्हणजे GST किती आली? 7x अपॉन 25. मग आपल्याला माहित आहे टोटल अमाऊंट ऑफ AC विथ GST इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. टोटल अमाऊंट ऑफ AC with GST is equal to taxable value plus GST. मग आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे. किती दिलेली आहे? 51,200. इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण इथं x कन्सिडर केलेली आहे. x प्लस GST आलेली आहे 7x अपॉन 25. हे या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 25. 51,200 इंटू 25 इक्वल टू 25x प्लस 7x. 51,200 इंटू 25 इज इक्वल टू 25 प्लस 7 32x. हे 32 इकडे डिवाइडमध्ये घ्या. 51,200 इंटू 25 अपॉन 32 इज इक्वल टू x. ह्याला डिवाइड करायला 4 ने डिवाइड होईल. 4 8 जा 32, 4 1 जा 4, 1 राहिला इथं, 4 2 जा 8, 3 राहिले, 4 8 जा 32, 0 0. 8 ने डिवाइड करा आता. 8 1 जा 8, 4 राहिले, 8 6 जा 48, 0 0. means x is equal to 1,600 into 25. therefore x is equal to 25 ने 25 ने ह्याला मल्टिप्लाय करूया. 25 0 जा 0, 25 0 जा 0, 25 6 जा 150 चा 0 कॅरी 15, 25 1 जा 25 प्लस 15 40. x is equal to rupees 40,000. therefore नंबर 3 चा आन्सर टॅक्सेबल अमाउंट, टॅक्सेबल value of AC is equal to rupees 40,000. आता आपल्याला नंबर 4 काढायचं आहे. टोटल अमाउंट ऑफ GST. नंबर 4 GST. टोटल अमाउंट ऑफ GST इज इक्वल टू 20x अपॉन 100 घेतलं तरी चालेल किंवा 7x अपॉन 25 घेतलं तरी चालेल. म्हणजे इथं टोटल अमाऊंट किती आहे? 40,000. 40,000 इंटू 28 अपॉन 100. इथं काय होतील? हे 2 0, हे 2 0 कॅन्सल झाली. आता 28 न 400ला मल्टिप्लाय करा. हे 2 0 आपण जशाच तसं ठेवूया आणि 4 न मल्टिप्लाय करू. 4 8 जा 32, कॅरी 3, 4 2 जा 8, 8 प्लस 3 11, रुपीज 11,200. म्हणजे GST आली टोटल 11,200. आता आपल्याला 5 नंबर काढायचा आहे. अमाउंट ऑफ CGST and 6 नंबर अमाउंट ऑफ SGST. अमाउंट ऑफ CGST, अमाउंट ऑफ CGST is equal to 1/2 into GST is equal to 1/2 into 11,200. 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 0 जा 0, 2 0 जा 0. रुपीज 5,600.
नंबर 6 अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू ₹5600. हे या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता आपल्याला विचारलेली सर्व आन्सर्स इथं लिहून काढूया आपण. नंबर 1 रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14%. नंबर 2 रेट ऑफ GST is equal to 28%. Number 3 taxable value of AC is equal to ₹40,000. Number 4 total amount of GST is equal to ₹11,200. Number 5 amount of CGST is equal to ₹5,600. And number 6 amount of SGST is equal to ₹5,600. हे या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आणि शेवटी विचारलेले सर्व आन्सर्स लिहून काढायचे. नाउ वी सॉल्व द 7th प्रॉब्लेम. प्रसाद purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of 40,000. The rate of GST charged was 28%. Find the purchase price of the washing machine for Prasad. Also find the amount of CGST and SGST. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिंटेड प्राइस दिलेली आहे. प्रिंटेड प्राइस किती दिलेली आहे? 40,000. ह्या 40,000वर त्याला 5% डिस्काउंट दिलेला आहे. 40,000वर 5% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती होईल? प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट किती होईल पहा? 40,000वर 5% म्हणजे ₹2,000 डिस्काउंट होईल. तर 38,000 ही टॅक्सेबल अमाऊंट होईल त्याची. मग 38,000वर त्याला GST किती बसला ते काढता येईल आपल्याला. GST रेट आहे 28%. मग 38,000वर आपल्याला 28% GST काढावं लागेल. अँड देअरफॉर प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसाद इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला CGST आणि SGST पण फाइंड आउट करायचं आहे. मग इथं काय दिलेलं आहे आपल्याला? 7th एक्झाम्पल प्रिंटेड प्राइस दिलेली आहे. प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू ₹40,000. डिस्काउंट दिलेला आहे याच्यावर. डिस्काउंट इज इक्वल टू 5%. therefore टोटल डिस्काउंट काढू आपण. therefore टोटल डिस्काउंट इज इक्वल टू 40,000 इंटू 5% मीन्स 5/100 घ्यायचं. कधी पर्सेंट म्हटलं की पर्सेंट काढून टाकून डिवायडेड बाय 100 घ्यायचं. हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल झाले. इज इक्वल टू 5 0 जा 0, 5 0 जा 0, 5 4 जा 20 ₹2,000 आली. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती होईल? देअरफॉर टॅक्सेबल अमाउंट ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस
माइनस डिस्काउंट. माइनस डिस्काउंट. प्रिंटेड प्राइस आहे 40,000 मायनस डिस्काउंट 2,000 इज इक्वल टू 38,000 रुपीज. 38,000 ही झाले टॅक्सेबल अमाऊंट. देअरफॉर GST काढूया आपण आता. टोटल GST इज इक्वल टू 38,000 इंटू रेट ऑफ GST 28% आहे. 28 अपॉन 100. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. देअरफॉर इज इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लाय करू. 380 आणि 28चा 10,640 येईल. रुपीज 10,640 हे आलं टोटल GST. मग आता CGST, GSTचे हाफ. देअरफॉर CGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST. Therefore 1/2 into 10,640. 2 5 जा 10, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 0 जा 0. म्हणजे रुपीज 5,320. and CGST आला 5,320. SGST is equal to CGST. Therefore SGST is equal to rupees 5,320. Now the answers. Therefore total value of washing machine for Prasad is equal to taxable amount plus GST. taxable amount आहे 38,000 plus GST 10,640. 04684 48,640. Now the answers. Therefore purchase price of washing machine for Prasad is equal to rupees 48,640 and CGST is equal to rupees 5,320 and SGST is equal to also rupees 5,320. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. टोटल GSTचा प्रॅक्टिस सेट 4.1 या पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.